नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 16 नोव्हेंबर 2022चे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवरती येणाऱ्या चालू घडामोडीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. आणि आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, स्लोवानियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत? तर स्लोवानिया या देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत नताशा पिरक मुसर. म्हणून पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. काय नाव आहे त्यांचं? तर नताशा पिरक मुसर. आणि याचबरोबर आपल्याला त्यांच्याबद्दल डिटेल्स पाहायचे आहेत. तर त्या स्लोवानियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत आणि त्यांना निवडणुकीमध्ये किती टक्के मतं मिळाली? तर 54% मतं त्यांना निवडणुकीमध्ये मिळालेली आहेत. याचबरोबर नताशा पिरक मुसर यांनी या निवडणुकीमध्ये कोणाचा पराभव केला? तर ते लक्षात ठेवायचं आहे. स्लोवानियाचे माजी परराष्ट्र मंत्री होते येन्झे लोगर, त्यांचा पराभव नताशा पिरक मुसर यांनी करून त्या आता स्लोवानियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. आणि याचबरोबर आपल्याला आता पर्यायामध्ये दिलेल्या महिलांच्या बाबतीमध्ये देखील मुद्दे रिव्हाईज करायचे आहेत. तर शिओमारा कॅस्ट्रो ज्या आहेत त्या होंडुरास या देशाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर कॅटलिन नोव्हाक ज्या आहेत त्या हंगेरीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. त्यानंतर जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. आणि नताशा पिरक मुसर या स्लोव्हानियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. यानंतर आता आपण आपला पुढचा प्रश्न पाहूया आणि व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये घेतो कारण की आज डेटा खूप जास्त आहे. तर दुसरा प्रश्न आहे, व्होकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल ही थीम कशाशी संबंधित आहे? तर व्होकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल ही जी थीम आहे ती 41वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची थीम व्होकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो 41वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आहे त्याचं आयोजन 14 ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या व्यापार मेळाव्याचं उद्घाटन कोणी केलं? तर भारताचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्याची थीम पाठ करून ठेवा, व्होकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल. आणि त्याचबरोबर या व्यापार मेळाव्यामध्ये भागीदार राज्य कोण आहेत? तर बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र ही जी 3 राज्य आहेत ती भागीदार राज्य आहेत. आणि फोकस राज्य जर आपण पाहिलं तर ते आहे उत्तर प्रदेश आणि केरळ, ही 2 राज्ये या व्यापार मेळाव्याची फोकस राज्य आहेत. त्याचबरोबर या व्यापार मेळाव्यामध्ये लेह लडाख हा केंद्रशासित प्रदेश पहिल्यांदाच सहभागी झालेला आहे. याचबरोबर आपल्याला या ज्या थीम आहेत त्या देखील रिवाईज करायच्या आहेत. तर 41वा व्यापार मेळावा जो आहे तो 2022 या वर्षाचा म्हणजे सध्या सुरू आहे आणि त्याची थीम आहे व्होकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल. त्यानंतर गेल्या वर्षी जो 2021मध्ये भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा झाला त्याची थीम होती आत्मनिर्भर भारत. आणि 39वा भारत आंतरराष्ट्रीय मेळावा 2019 साली झाला, त्याची थीम होती ईज ऑफ डुईंग बिझनेस. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, 18 ते 23 वर्ष वयोगटातील युवा वर्गाला शाश्वत जीवनशैलीचे संदेश प्रसारक बनवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी इन आवर लाईफटाईम ही मोहीम कोणी सुरू केली आहे? तर 18 ते 23 वर्ष वयोगटातील युवा वर्गाला शाश्वत जीवनशैलीचे संदेश प्रसारक बनवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी इन आवर लाईफटाईम ही जी मोहीम आहे ती नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री आणि UNDP यांनी संयुक्तरित्या सुरू केलेली आहे. म्हणून उत्तर लक्षात ठेवायचं, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री आणि UNDP. आणि ही जी मोहीम आहे ती कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली? तर COP27 परिषद झाली शर्म अल शेख या ठिकाणी आणि या परिषदेमध्येच या मोहिमेचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ही जी मोहीम आहे ती कोणत्या वयोगटासाठी आहे ते देखील लक्षात ठेवा. 18 ते 23 वर्ष वयोगटातील युवा वर्गासाठी ही मोहीम आहे आणि त्यांना कशासाठी प्रेरित करायचं आहे? तर शाश्वत जीवनशैलीचं संदेश प्रसारक बनण्यासाठी त्यांना प्रेरित करायचं आहे. आणि त्याचबरोबर ही जी संस्था आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री ती कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत ही संस्था येते. याच्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा लक्षवेधी देश म्हणजेच फोकस कंट्री कोणता देश आहे? तर 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा लक्षवेधी देश आहे फ्रान्स. म्हणून उत्तर लक्षात ठेवा, फ्रान्स पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर 53वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे तो माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 20 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये गोवा या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. आणि या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा लक्षवेधी देश कोणता असणार आहे? तर तो फ्रान्स असणार आहे. त्याचबरोबर या चित्रपट महोत्सवामध्ये
उद्घाटक चित्रपट कोणता असणार आहे, तर आल्मा अँड ऑस्कर नावाचा चित्रपट आहे तो याचं उद्घाटन करणार आहे. आणि समारोपाचा चित्रपट असणार आहे परफेक्ट नंबर. त्याचबरोबर इंडियन पॅनोरमाचा जो प्रारंभ आहे त्याचा चित्रपट कोणता आहे, तर हडिने लेंतू, जो की कन्नड चित्रपट आहे. आणि या महोत्सवामध्ये 79 देशामधील 280 चित्रपट काय केले जातील, तर प्रदर्शित केली जातील. याचबरोबर आपल्याला पर्यायामध्ये जे देश दिलेले आहेत त्यांच्याबाबतचे करंटचे मुद्दे रिवाईज करायचे आहेत. यामध्ये इंडोनेशिया आहे, तर इंडोनेशिया 2022 वर्षासाठी G20चा अध्यक्ष होता. त्यानंतर आपला भारत आहे. आपला भारत आता G20चा अध्यक्ष बनलेला आहे 2023 वर्षासाठी. त्यानंतर फ्रान्स आहे. फ्रान्स हा 53वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा फोकस देश आहे किंवा फोकस कंट्री आहे. आणि त्याचबरोबर स्लोव्हानिया जो आहे तर त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नताशा पिरक मुसर यांची निवड झालेली आहे. तर यासाठी हे देश चर्चेमध्ये आहेत ते लक्षात ठेवा. आणि यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे, तर सत्यजित रे यांच्या नावानं दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो यावर्षी जाहीर झालेला आहे कार्लोस सौरा यांना. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला कार्लोस सौरा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर 1999 साली सुरू करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जीवनगौरव पुरस्काराचं 2021 पासून नामांतर करण्यात आलं असून त्याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे, तर सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार असं त्याचं 2021 पासून नामांतर केलेलं आहे. आणि या पुरस्काराची एकूण रक्कम किती आहे, तर 10 लाख रुपये रोख अशी या पुरस्काराची रक्कम आहे. आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र, शाल, रजत मयूर पदक आणि मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे किंवा आहे, हे लक्षात ठेवणार आहात. त्याचबरोबर यावर्षीचा जो पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे, तर कार्लोस सौरा यांना देण्यात आलेला आहे 2022 वर्षासाठीचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार. त्यानंतर पर्यायामध्ये आपल्याला नताशा पिरक मुसर दिसतात. तर त्या ज्या आहेत त्या म्हणजे स्लोव्हानियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. आणि इस्तवान साबो आणि मार्टिन स्कोर्सेसे जे आहेत ते 2021च्या सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराचे विजेते होते. तर लक्षात ठेवा 2021चे विजेते कोण आहेत, तर इस्तवान साबो आणि मार्टिन स्कोर्सेसे. आणि 2022चा कोणाला जाहीर झाला, तर कार्लोस सौरा यांना. आणि याच्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे एकूण किती प्रकारचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे एकूण 6 प्रकारचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. म्हणून उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तिसरा 6 पुरस्कार. तर नुकतंच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022ची घोषणा करण्यात आली आहे. आणि यामध्ये 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ज्या पुरस्कारांचे वितरण आहे ते 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. आणि यावर्षी पहिल्यांदाच या पुरस्कारांसाठी केवळ ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यासोबतच आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची जी निवड समिती होती तिचे जे अध्यक्ष होते त्यांचं नाव होतं न्यायमूर्ती AM खानविलकर. तर ते नाव लक्षात ठेवा. आणि यानंतर आता आपण जे एकूण 6 प्रकारचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहेत तर ते क्रीडा पुरस्कारांची नावं आपण पाहूया. यामध्ये क्रीडा क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे तो म्हणजे अर्जुन पुरस्कार आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणारा पुरस्कार आहे द्रोणाचार्य पुरस्कार. चौथ्या क्रमांकावर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार. त्यानंतर राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आणि मौलाना अबुल कलाम आझाद चषक अशा प्रकारचे 6 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत. तर आता आपण यामध्ये पुरस्कारानुसार प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला आहे, तर मेजर ध्यानचंद यांच्या नावानं दिला जाणारा ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे तो यावर्षी शरद कमल अचंथा याला जाहीर झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा शरद कमल अचंथा हा भारताचा टेबल टेनिस खेळाडू आहे आणि त्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 जाहीर झालेला आहे. आता हा जो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे तो 1992 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून स्थापन करण्यात आला होता आणि 2021 पासून त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि आता तो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जातो, जो की भारतामधील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर हा पुरस्कार कोणाला दिला जातो, तर ज्या खेळाडूंनी मागील 4 वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केलेलं असेल अशा खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. तर हा पुरस्कार देणारं मंत्रालय बी लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. आणि त्याचबरोबर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार याची जी रक्कम आहे ती देखील लक्षात ठेवा, 25 लाख रुपये रोख रक्कम आहे. आणि पदक व सन्मानपत्र तर प्रत्येक पुरस्कारामध्ये दिलं जातं, ते लक्षातच ठेवायचं आहे.
आणि त्याचबरोबर 2018मध्ये या पुरस्काराची जी रक्कम आहे ती 7.5 लाख रुपयांवरून वाढवून 25 लाख रुपये करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर या पुरस्काराचा पहिला विजेता लक्षात ठेवा, या अगोदर आयोगानं यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर विश्वनाथन आनंद जो आहे तो पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा विजेता राहिलेला आहे. आता हे लक्षात का ठेवायचं आहे, तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2021पर्यंत या पुरस्काराचं नाव होतं आणि या 2021पासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे दोन्ही नावं लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर 2022चा विजेता लक्षात ठेवा, त्यांचं नाव आहे टेबल टेनिस खेळाडू शरद कमल अचंता यांना 2022चा मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आलेला आहे, जो की खेलरत्न पुरस्कार आहे. यानंतर पर्यायांबद्दल स्पष्टीकरण पाहूया. तर विश्वनाथन आनंदबद्दल आपण पाहिलं की पहिला राजीव गांधी खेलरत्न किंवा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार म्हणून जो सध्या पुरस्कार ओळखला जातो तो त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर रोहित शर्मा आहे. तर रोहित शर्माला 2020चा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर शरद कमल अचंथा याला 2022चा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आणि भक्ती प्रदीप कुलकर्णी या खेळाडूला अर्जुन पुरस्कार 2022 जाहीर झालेला आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूला 2022चा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. तर महाराष्ट्रामधील अविनाश साबळे, सागर ओव्हळकर, त्यानंतर स्वप्नील पाटील या सर्वांना 2022चा अर्जुन पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. म्हणून उत्तर लक्षात ठेवा, वरील सर्व अविनाश साबळे, सागर ओव्हळकर आणि स्वप्नील पाटील या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आपण 2022च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमधील महाराष्ट्रातील जे विजेते आहेत ते पाहूया. यामध्ये अविनाश साबळे आहे, तो ॲथलेटिक्समधून या पुरस्काराचा विजेता राहिलेला आहे आणि त्याला अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर सागर ओव्हळकर याला मल्लखांब या क्रीडा प्रकारामध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर दिव्यांग जलतरणपटू आहे स्वप्नील पाटील, त्याला अर्जुन पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर दिनेश लाड हे क्रिकेटचे प्रशिक्षक आहेत, त्यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर बिमल घोष यांना फुटबॉलसाठी द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आणि सुमा शिरूर जे आहेत त्यांना दिव्यांग नेमबाजीसाठी द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणी अंतर्गत देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, 2022च्या वर्षासाठी एकूण किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 2022च्या वर्षासाठी एकूण 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 25 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर यामध्ये आपण अगोदर या पुरस्काराबद्दलची डिटेल माहिती पाहूया. तर अर्जुन पुरस्कार हा मागील 4 वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो, जो की भारताच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दिला जातो आणि हा क्रीडा क्षेत्रामधील भारतातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे, हे लक्षात ठेवा. ज्याची सुरुवात सन 1961 साली झालेली असून याचं पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते म्हणजे अर्जुनाचा कांस्य पुतळा, त्याबरोबर प्रमाणपत्र, त्यानंतर औपचारिक पोशाख आणि 15 लाख रुपये रोख पारितोषिक या अर्जुन पुरस्कारांतर्गत दिलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अर्जुन पुरस्काराचे विजेते पाहूया. तर यामध्ये 25 खेळाडू जे आहेत ते अर्जुन पुरस्कार विजेते आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 खेळाडू आहेत, अविनाश मुकुंद साबळे, त्यानंतर सागर कैलास ओव्हळकर आणि स्वप्नील संजय पाटील या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाचे खेळाडू आहेत, त्यांचे नावं लक्षात ठेवा. लक्ष्य सेन आहे, लक्ष्य सेनला बॅडमिंटनसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर निखत झरीन आहे, तिला बॉक्सिंगसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. नंतर सुशीला देवी आहे, तिला ज्युडोसाठी हा पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर विकास ठाकूर आहे, त्याला वेटलिफ्टिंगसाठी हा पुरस्कार जाहीर झाला. तर अशा प्रकारे हे सर्व जे पुरस्कार विजेते आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाठ करा आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या क्रीडा प्रशिक्षकास नियमित श्रेणी द्रोणाचार्य पुरस्कार 2022 जाहीर झाला. तर नियमित श्रेणी अंतर्गत महाराष्ट्रातील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षित करून सक्षम केल्याबद्दल क्रीडा आणि क्रीडा स्पर्धांमधील उत्कृष्ट प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. आणि मग द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली, तर लक्षात ठेवायचं आहे, द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे तो 2 श्रेणीमध्ये दिला जातो, नियमित श्रेणी आणि आजीवन श्रेणी. तर यातली जी नियमित श्रेणी आहे ती 1985 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि आजीवन म्हणजे जीवनगौरव श्रेणी जी आहे ती 2011 पासून सुरू केलेली आहे. तर यामध्ये पुरस्काराची रक्कम देखील लक्षात ठेवा, 15 लाख रुपये एवढी पुरस्काराची रक्कम आहे. त्याचबरोबर पहिले जे विजेते होते नियमित श्रेणी अंतर्गत ते 3 व्यक्ती होते, त्यामध्ये भालचंद्र भास्कर भागवत,
ओमप्रकाश भारद्वाज आणि OM नंबियार यांचा समावेश होता. आणि 2022साठी नियमित श्रेणी अंतर्गत 4 तर आजीवन श्रेणी अंतर्गत 3 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर ते प्रशिक्षक आपण पाहूया. तर यामध्ये जीवनज्योत सिंग तेजा यांना धनुर्विद्येसाठी नियमित श्रेणीचा द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला. नंतर बॉक्सिंगसाठी मोहम्मद अली कमर, त्यानंतर पॅराशूटिंगसाठी सुमा सिद्धार्थ शिरूर ज्या की महाराष्ट्राच्या आहेत, आणि कुस्तीसाठी श्री सुजित मान यांना नियमित श्रेणी अंतर्गत द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर जीवनगौरव श्रेणी किंवा आजीवन श्रेणी जी आहे तिच्या अंतर्गत दिनेश जवाहरलाल जे की क्रिकेटचे प्रशिक्षक आहेत. त्यानंतर बिमल प्रफुल्ल घोष यांना फुटबॉलसाठी आणि राजसिंह यांना कुस्तीसाठी द्रोणाचार्य आजीवन श्रेणी पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे पुरस्कार लक्षात ठेवणार आहात. आणि यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करणार आहोत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न होता, विनिंग द इनर बॅटल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे शेन वॉटसन. दुसरा प्रश्न होता, 15वी आशियाई एअरगन चॅम्पियनशिप 2022 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर याचं उत्तर होतं डेगू जे की दक्षिण कोरियामध्ये आहे. तिसरा प्रश्न होता, कोणाला बेलिके ॲशफोर्ड पदक आणि अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीनचा 2022चा फेलो पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर याचं उत्तर होतं डॉक्टर सुभाष बाबू. चौथा प्रश्न होता, गांधी पीस फाउंडेशननं 2022चा प्रतिष्ठित कुलदीप नायर पत्रकारिता सन्मान कोणाला जाहीर केला? तर याचं उत्तर होतं अरफा खानम शेरवानी. पाचवा प्रश्न होता, कोणता देश चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 पेट्रोल आणि डिझेल यासारख्या भारताच्या पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीचं सर्वोच्च गंतव्यस्थान म्हणून उदयाला आला? तर याचं उत्तर आहे नेदरलँड. 6वा प्रश्न होता, बँक दरावर आधारित सोन्याची समान किंमत लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर याचं उत्तर होतं केरळ. 7वा प्रश्न होता, राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर याचं उत्तर होतं किशोर कुमार बासा. 8वा प्रश्न होता, उत्तर प्रदेश सरकारनं कोणत्या वर्षापर्यंत मथुरा वृंदावन हे नेट झिरो कार्बन उत्सर्जन पर्यटन स्थळ बनवण्याची घोषणा केली? तर याचं उत्तर होतं 2041. 9वा प्रश्न होता, वेस्ट इंडिजनंतर 2 वेळा T20 विश्वचषक जिंकणारा दुसरा संघ कोणता ठरला? तर याचं उत्तर होतं इंग्लंड. आणि 10वा प्रश्न होता, ICCने नुकतेच जाहीर केलेल्या T20 संघामध्ये राखीव खेळाडूसहित कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा समावेश आहे? तर याचं उत्तर होतं विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या. आणि यानंतर आपल्या PDF माहिती घेऊया. तर आपल्या ज्या PDF आहे त्या टॉपिक वाईज आणि वन लायनर क्वेश्चन सेट त्यांचा आहे. तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर 935671 33 या क्रमांकावरती मला संपर्क करा. तुम्हाला सर्व डिटेल्स तिथे मिळतील. आणि यानंतर कालचा सराव प्रश्न पाहूया. तर कालचा प्रश्न जो होता तो ICC पुरुष T20 विश्वचषकाची तुम्हाला आवृत्ती विचारली होती 2022च्या. तर त्याची आवृत्ती होती 8वी जे की तुम्ही सर्वांनी उत्तर योग्य दिलेलं आहे. आणि याचबरोबर आजचा जो प्रश्न आहे तो पाहूया. यामध्ये प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणाला 2022चा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला? तर यासाठी पर्याय आहेत लक्ष्य सेन, सीमा पुनिया, सुशीला देवी आणि वरीलपैकी सर्व. तर यातलं जे योग्य उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि याचबरोबर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.